आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। खंडपीठ कृती समितीकडून कोल्हापुरात आमरण उपोषण सुरू आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे। तब्बल 38 वर्ष मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी लढा सुरू आहे। आता या खंडपीठाची मागणी जोर धरतीये। यापूर्वी कोल्हापूरच्या विविध लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठिंबा देखील दिला होता, मात्र तरीही ही मागणी काही अद्याप पूर्ण झालेली नाही। आता राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर नक्कीच कोल्हापूरला खंडपीठ मिळेल। कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांना या खंडपीठाचा मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे आता या आमरण उपोषणातनं खंडपीठाचा विषय चर्चेत आलाय, तो मार्गी लागतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापुरात खंडपीठ व्हावं अशी अनेक वर्षांपासूनची मागणी जी आहे ती खंडपीठ कृती समितीकडून करण्यात येते। सध्या याच खंडपीठासाठी खंडपीठ कृती समितीकडून आमरण उपोषण जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। दसरा चौक या ठिकाणी हे जे कार्यकर्ते जे आहेत ते खंडपीठाच्या मागणीसाठी सध्या उपोषणाला बसलेले आहेत। कोल्हापूर खंडपीठ कृती समिती कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता हे जे एकत्रित खंडपीठ आहे ते व्हावं अशी जी मागणी आहे ती या खंडपीठ कार्यकर्त्यांची आहे। खरं गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत तीव्र लढा देखील केला जातोय, मात्र तरी देखील सरकारकडून याबाबत कोणती ठोस अशी भूमिका पाहायला मिळत नाही। मात्र नवीन सरकार आल्यानंतर आता या खंडपीठाचा विषय जो आहे तो चर्चेत आलेला आहे। माझ्यासोबत याचसाठी बोलण्यासाठी या खंडपीठ कृती समितीचे नेते देखील आहेत। काय नेमकी या संपूर्ण उपोषणामधून तुमची मागणी आहे? तुम्ही उपोषणाला बसलेला आहात। गेली 40 वर्ष कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी समस्त वकील वर्ग, पक्षकार, कोल्हापूरची जनता, सामाजिक संस्था, विविध पक्षांचे नेते यांच्या माध्यमातून आंदोलने होत आली आहेत। वेळोवेळी 40 वर्षामध्ये त्या वेळच्या सरकारला येथील लोकांनी आणि येथील वकिलांनी, आसपासच्या 6 जिल्ह्यातील लोकांनी एकत्रितपणे मागणी केली की कोल्हापूरला आम्हाला खंडपीठ द्या। कारण खंडपीठ कोल्हापूरला होणं यासाठी गरजेचं आहे की मुंबई इथून एक 400 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पडते। आमचा एक टोक चंदगड पकडला तर जवळजवळ 500 किलोमीटर पर्यंत जाते। इकडे सावंतवाडी पकडलं तर त्यांनाही तो मोठा प्रवास करावा लागतो आणि हा प्रवास येथील सर्वसामान्य पक्षकारांना आणि वकिलांना न परवडणार आहे। त्यामुळे जसं नागपूर खंडपीठ आहे, औरंगाबाद खंडपीठ आहे, तशाच पद्धतीचं त्या लोकांना सोय होण्यासाठी तशी झाली त्या ठिकाणी, तसेच वेळेचं आणि खर्चाचं बचत व्हावी यासाठी कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावं म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे। नक्कीच राजकीय इच्छाशक्ती असेल तर खंडपीठ होईल अशी आशा जी आहे ती या खंडपीठ कृती समितीकडून पाहायला मिळते। सर हे जर सरकार याबाबत ठोस निर्णय, आश्वासन जर देत असेल तर नक्कीच याबाबतचं जे पुढच्या आंदोलनाची दिशा आहे ती आम्ही ठरवू अशा ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कृती समितीकडून पाहायला मिळतात। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।